नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण पाहणार आहोत नवीन अपडेट. अ, महाराष्ट्र परीक्षा परिषदेने टेट 3 ची उमेदवारांची जे अभियोग्यता धारक आहे, ज्यांनी एक्झाम दिलेली आहे, त्यांची लिस्ट जाहीर केलेली आहे. परत एकदा रिझल्ट त्यांनी 2022 प्रमाणे लावलेला आहे. समोर तुम्ही बघू शकता. रोल नंबर, रजिस्ट्रेशन नंबर, कॅटेगरी, नेम, जेंडर, बर्थ डेट आणि आपला फायनल स्कोर हा या लिस्टमध्ये दिलेला आहे. यामध्ये त्यांनी जो पूर्वी रिझल्ट लावलेला होता त्यामध्ये त्यांनी फक्त रजिस्ट्रेशन नंबर, रोल नंबर आणि तुमचे फायनल स्कोर दिलेले होते. आणि इथे IBPSचीच ही लिस्ट आहे, ज्यांनी महाराष्ट्र परीक्षा परिषदेकडे जाहीर केली ती. तो त्याचा वॉटरमार्क आहे. आणि यावेळेस आपल्याला पूर्ण लिस्ट दिलेली आहे. समोर जी आहे ही माझ्याकडे एक PDF आहे. यामध्ये तुमचं रोल नंबर, नाव, रजिस्ट्रेशन नंबर आणि तुमचा फायनल स्कोअर आहे, जे की ज्यांनी म्हणजे फर्स्ट मार्क्स आहेत 190 ज्यांना मार्क्स आहे असा कॅन्डिडेट एक आहे. 189 मार्क्स पडलेले असाही एक कॅन्डिडेट आहे. 187 असे 4 कॅन्डिडेटना पडलेले आहेत. अशी पूर्ण या लिस्टमध्ये स्कोर्स दिलेले आहेत आणि या स्कोर्सवर किती कॅन्डिडेट आहेत, एवढे स्कोर्स पडलेले किती कॅन्डिडेट ते आहेत दिलेले. तुम्हाला जर ही PDF पाहायची असेल तर माझ्या टेलिग्राम चॅनल जॉईन करा, त्यामध्ये दिलेले आहे. आणि कास्ट वाईजसुद्धा रँकिंग काढलेली आहे, जी की PDF माझ्या टेलिग्राम चॅनलवरती आहे. अजून सेकंड एक मुद्दा आहे मित्रांनो, की सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार की प्रत्येक शिक्षकाला TET पास असणं गरजेचं आहे. TET फर्स्ट ही 1 ते 5 वर्गाकरिता आणि TET सेकंड पेपर हा 6 ते 8 वर्गाकरिता पास होणं गरजेचे आहे. जे की पहिले शिक्षक आहेत त्यांना ही TET पास होणं आवश्यक आहे. आणि ही TET 2 वर्षामध्ये या शिक्षकांना पास करणं आवश्यक आहे. या निर्णयानुसार फक्त ज्यांना रिटायरमेंटचे 5 वर्ष राहिलेले आहेत अशा शिक्षकांना या TET परीक्षेमधून सूट देण्यात आलेली आहे. अदरवाईज सगळ्या शिक्षकांना ही TET पास होणं गरजेचं आहे. त्यामुळे शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्याकडे सर्व शिक्षकांनी मागणी करण्यात आलेली आहे की TET पात्रता परीक्षा ही वर्षातून 2दा घेण्यात यावी. आणि ज्यांना ही TET परीक्षा पास करणे गरजेचे आहे अशा शिक्षकांना 6 महिन्याची विशेष रजा मंजूर करण्यात यावी, अशी मागणी शिक्षकांनी केलेली आहे. TET पेपर फर्स्ट आणि TET पेपर सेकंडचा सिलेबस मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये टाकते. आणि सगळ्यात अवघड वाटणारा बालमानसशास्त्र विषय याच्या नोट्सही मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपल्यासाठी आणेल. ओके, थँक्यू.